नमस्कार. आज आपण जे समोर दृश्य पाहताय ते कोकणात दुर्मिळ होत चाललेलं दृश्य आहे. कुठेही कोणाच्याही गोट्यात गुरं दिसत नाहीत. याच्यापूर्वी प्रत्येकाच्या वाड्यात गुरं होती आणि गुरं असल्यामुळे बरेच काही फायदे होत होते, परंतु आताच्या पिढीला ते फायदे समजत नाहीत. शेतात नांगरणीची यंत्र आली आणि लोकांनी गुरं सांभाळणं सोडून दिलं. परंतु हे दृश्य पहा, आज अशा गुरांची एका निर्जन स्थळी जाऊन राखण करणे आणि त्यांचा सांभाळ करणे किती मोठं कष्टाचं काम आहे. आणि ते काम आमचे नथुगिजम करत आहेत. आज कोकणात कुठे शुभकार्य असेल तर तिथे सारवण्यासाठी शेण लागतं, परंतु आज कोकणची परिस्थिती अशी आहे की ते शेणसुद्धा विकत घ्यावं लागतं. पवित्र गोमूत्र कुठे मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत आज ही गोशाळा ते चालवत आहेत. शासनाकडे त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत, परंतु अजून काही झालेलं दिसत नाही आहे. पण तरीसुद्धा यांनी हिंमत सोडलेली नाही आहे. मला वाटतं शासनानं सुद्धा यांना मदत केली पाहिजे. लोकांना गुरांचा किंवा गुरं पाळण्याचे महत्त्व समजवून दिलं पाहिजे. याच्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. कोकणवासियांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण त्या नथुगिजमची एक मुलाखतच घेऊया. नमस्कार. आज मी राजापूर तालुक्यातील सोलगाव येथे एका गोशाळेला भेट द्यायला आलोय आणि त्या गोशाळेची माहिती आपल्याला गोशाळा चालक म्हणून जे आहेत नामदेव केशव गिजम उर्फ नथू, म्हणजे मला वाटतं टोटल सगळ्या परिसरात पंचक्रोशीत त्यांना नथू या नावानेच ओळखलं जातं आणि ते आपल्याला आता या गोशाळेची माहिती देत आहेत. सर्वांनी मला वाटतं पाहणं गरजेचं आहे. कोकणात गुरं एवढी कमी होत आहेत की तुम्हाला सांगतो, कार्यप्रसंगी सारवण्यासाठी शेण मिळत नाहीये आणि अशा वेळी हे या गुरांचं पालन करून आपल्याला खरोखर एक कोकणात शोभेल असं कार्य कुठेतरी करतायत. कोकणाला तारणारं कार्य करतायत आणि ते आपण त्यांच्याकडून माहिती घेतो. या गोशाळेबद्दल ते आपल्याला माहिती देत आहेत. नमस्कार, माझं नाव नामदेव केशव गिजम, नथू म्हणून पंचक्रोशीत ओळखतात. आमच्या या गोशाळेचं नाव आहे की राजरत्न गोशाळा सोलगाव राजापूर. या गोशाळेचं महत्त्वाचं उद्दिष्ट असंच की इथले आता लोक गाई गुरं सांभाळायची लोक कमी झालेले आहेत आणि या गुरांना सांभाळण्यासाठी लोकल ब्रीड इथे आपली लोकल गाय वाचण्यासाठी आम्ही ही गोशाळा चालू केलेली आहे, राजरत्न गोशाळा या नावाने. आणि ही जवळजवळ बरेच वर्ष आम्ही अशी चालवतोय. आणि या गोशाळेचं आम्हा जर्सी जनावर न ठेवता फक्त आणि फक्त आपली लोकल गाय जी आता जात कमी होत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि ती जतन करण्याच्या हेतूने ही गोशाळा आम्ही चालू केलेली आहे. आणि या गोशाळेसाठी जो काय इतर खर्च आहे जो जवळजवळ आता सध्या आम्हीच करतोय. सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे या गोशाळेची की सरकारने काही मदत करावी म्हणून. आणि ती आता बघूया काय सरकारकडून योजनेचा काय फायदा घेता येईल काय. पण आम्हाला एकच लोकांना सांगायचं आहे की लोकल गायी आपल्या वाचल्या पाहिजे. जसं गुजरातने गीर गाय वाचवली आहे तशी आपणही आपल्या कोकणातील लोकल कोकण गिड्डा म्हणून आता ज्याला नामकरण झालेलं आहे कोकण गिड्डा लोकल गायीचं, ही कोकण गिड्डा गाय आपण वाचवली पाहिजे. हेच आम्ही आव्हान करू शकतो आणि प्रत्येक घरात पहिल्यासारखी गाय राहिली पाहिजे, एवढंच आमचं उद्दिष्ट आहे. मला वाटतं खूप छान असं कार्य करतायत. आपण त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून लक्षात येईल की जी प्रजाती आज जवळजवळ कोकणातून नाहीशी होते आणि ती वाचवण्याचा प्रयत्न करतायत. समजा काही लोक गुरं विकतात, सोडून देतात, अशी गुरं सुद्धा ते इथे आणून त्यांचं पालन पोषण करतायत. मला वाटतं कोकणात हे सांभाळणं खूप गरजेचं आहे. शासनानं सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. शासनानं सुद्धा लोकांना समजवून दिलं पाहिजे, त्यांना योजनेचा फायदा दिला पाहिजे.
मला वाटतं यांनी खूप छान माहिती दिली आहे. आणि आता आपण ही जी गुरं आहेत, ही मी गुरांचा फोटो तर तुम्हाला दाखवलाच आहे, पण आपण प्रत्यक्ष ती गुरं आता ज्यावेळी चरायला जातील त्यावेळी पाहणार आहोत. आणि हा फोटो तुम्ही जरूर पहा. बंद करतो दरवाजा, हे दरवाजाने जाऊन दे. हाकव जा, ते हाकव जा पुढे. या गावठी किंवा गावठी गाई गुरं मला वाटतं कोकणात एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठे पाहायला मिळत नाहीत, आणि ती आपण पाहतो आहोत. काय झालं रे? खूप मोकळं असं विस्तीर्ण पठार आहे, म्हणजे सडा आहे, आणि त्याच्यावर ही चारण्यासाठी गुरं आता निघालेली आहेत. गोशाळेतून आता त्यांना सोडलेली आहेत. राजा चल चल. खरोखर मनाला खूप समाधान वाटणार असं दृश्य. प्रत्येक कोकणी माणसाला हे दृश्य पाहून खरंच अभिमान वाटेल. लोकवस्तीपासून कमीत कमी मला वाटतं 3 ते 4 किलोमीटर दूरवर एक गोशाळेसाठी जागा त्यांनी निवडली आहे. तशी ते वाहनाची वगैरे कोणतीच सोय नाही. कमीत कमी तास पाऊण तास चालत यावं लागतं. आणि पाण्याची सोय मात्र आहे. बाजूलाच एक सौर ऊर्जेचं पॅनल लावलेलं आहे, तसंच टाक्या बसवलेल्या आहेत. पाण्याची सोय आहे, लाईटची सोय आहे, परंतु वाहनं आणण्यासाठी रस्ता नाहीये अशी ही जागा आहे. आणि अशा निर्जन स्थळी येऊन याने ही गोशाळा बांधलेली आहे. गुरं चारण्यासाठी गेली आहेत, आणि छोटी पिल्लं जी आहेत की वासरं आहेत ती आपण पाहू शकता. एक गावठी वळू खूप देखणा असा आहे. कोकणात राहून स्वावलंबी कसं व्हावं याचं एक उदाहरण म्हणजे नथुगिजम. जोडधंदा म्हणून त्यांनी कुक्कुटपालनाला सुरुवात केली आहे, परंतु त्यांना तो व्यवसाय वाढवायचा आहे. बाजूच्याच जागेत त्यांनी शेती करायला सुरुवात केली आहे. भाजीपाला करतायत, चांगल्या प्रकारचं पीक घेत आहेत. त्यांनी केलेलं पीक पाहिलं तर मला वाटतं टोमॅटो, मिरची, कलिंगड, वाल सगळ्या प्रकारचं पीक त्यांनी केलं आहे, आणि चांगल्या प्रकारे. आणि ते असं म्हणतात की मला विकत असं काहीच आणावं लागत नाही, कारण पावसाळ्यात शेती करतो. बाकी सर्व जे काय आहे ते मी इथे पिकवतोय. त्यामुळे दुकानातून नेमक्याच वस्तू आणाव्या लागतात. त्यामुळे येथे मी पूर्णपणे स्वावलंबी आहे. फक्त कष्ट करणं गरजेचं आहे. आपण पाहू शकता टोमॅटो वगैरे कोणत्या चांगल्या प्रकारे झाली आहेत, मिरची चांगल्या प्रकारे झाली आहे. तसंच बाजूला शेवग्याची झाडं लावलेली आहेत. शेवग्याच्या शेंगा विकून पण पैसा मिळतो. चांगल्या प्रकारचा झेंडू त्यांनी येथे लावला आहे. झेंडूची फुलं विकली जातात. मग आणखी कोकणात आणखी काय असायला हवं? कोकणात राहण्यासाठी किंवा कोकण सांभाळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. याचं एक जिवंत उदाहरण म्हणून नथुगिजम असं मी म्हणेन. कारण ती गोशाळा सांभाळताना सुद्धा
इतर सगळे छोटे छोटे व्यवसाय करून आज आपला परिवार चांगल्या प्रकारे सांभाळतायत, चांगल्या प्रकारे आज कोकणासमोर एक उदाहरण ठेवतायत. मला वाटतं कोकणातल्या तरुणांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. याचं कारण आपण कोकणात काही नाही असं म्हणतो आणि सरळ उठून मुंबईत जातो, पण मुंबईत जाऊन आपण काय करतो, आपल्याला काय मिळतं, कोकणातलं समाधान मिळत नाही किंवा कोकणात जे आरोग्य आहे ते आरोग्य तुम्हाला मिळत नाही. शहरात जाऊन सगळंच विकत घ्यावं लागतं. माझी सर्वांना नम्र विनंती आहे, यांचे उदाहरण घेऊन सर्वांनी थोडेफार प्रयत्न करायला हवेत.